Special cutting techniques as precision hair cutting. या कोर्समध्ये स्वागत आहे. या सत्रात आपण चेहऱ्याच्या विविध आकारांबद्दल बोलणार आहोत. आम्ही हेअर कट आणि ब्लो ड्राइंग देखील कव्हर करू. हेअर कटिंग किंवा केस शेपिंग ही केस कापण्याची, लांब करण्याची, टेक्स्चर आणि पातळ करण्याची प्रक्रिया आहे. हे केस कापण्याच्या साधनांच्या मदतीने केले जाते. आवश्यक असणारे टूल्स: बार्बर सीझर, ट्रॉली, हेअर ड्रायर, जेल कोंब किंवा स्टाईल कोंब, नेक स्ट्रिप, राउंड ब्रश, सेक्शनिंग क्लिप्स, स्प्रे बॉटल. आवश्यकतेचे सामान: टॉवेल, हेअर शॅम्पू आवश्यकतेनुसार, पाणी आवश्यकतेनुसार. चेहऱ्याचे आकार ओळखा. आधुनिक केसांच्या आकाराचे सिद्धांत क्लायंटच्या डोळ्यांच्या योग्य विश्लेषणाद्वारे प्राप्त केले जाऊ शकतात. केस कापण्याच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे क्लायंटच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणे आणि अपूर्णता झाकणे. हेअर कटिंग किंवा केस शेपिंग म्हणजे केस कापण्याची, लांबी निश्चित करणे, केसांचं टेक्स्चरायझिंग आणि पातळ करणे, केस कापण्याचे कोणतेही साधन वापरून आकार तयार करणे. केस कसे कापायचे हे शिकण्यापूर्वी चेहऱ्याच्या आकाराबद्दल सर्व काही जाणून घेणे आवश्यक आहे. चेहऱ्याचे 7 प्रकार. अंडाकृती आकार. अंडाकृती आकार चेहरा लांब आणि रुंद नाही. अंडाकृती आकार चेहऱ्यावरील प्रत्येक केशरचनाला अनुकूल आहे कारण ते प्रमाणबद्ध आहे. प्रत्येक लांबीच्या केसांची शैली चांगली दिसते. गोल आकार. लांब केस चेहऱ्याची लांबी दर्शवतात आणि या प्रकारच्या चेहऱ्यावर सुंदर दिसतात. लहान थर चेहऱ्याच्या गोलाकारपणावर जोर देतात. चौरस आकार. चौरस आकाराच्या चेहऱ्यासाठी केस वरून थोडे वर आणि बाजूंनी अरुंद ठेवणे महत्वाचे आहे. ते बाजूंनी थोडे खोल ठेवा. केसांना पोत द्या, मऊ झालर द्या जेणेकरून चेहरा चांगला दिसेल. डायमंड आकार. या चेहऱ्याच्या आकारासाठी बॉब एक उत्तम हेअर कट आहे. या चेहऱ्याच्या आकाराचे सौंदर्य वाढवण्यासाठी फ्रिंज कट द्या. हार्ट आकार. या चेहऱ्याच्या आकारासाठी बाजूने स्वीप केलेली फ्रिंज कपाळाची रुंदी झाकण्यात मदत करू शकते. पातळ हनुवटी रुंद दिसण्यासाठी जबड्याजवळ जास्त केस ठेवा. पेअर आकार. जॉ लाईनचा फुगवटा लांब केसांनी लपवला जाऊ शकतो. जर तुम्हाला केस लहान ठेवायचे असतील तर वर जास्त केस ठेवा म्हणजे वरूनही चेहरा भरलेला दिसतो. आयताकृती आकार. लांब केस चेहरा खालच्या दिशेने खेचतात ज्यामुळे तो लांब दिसतो. आयताकृती चेहऱ्यासाठी शॉर्ट लेअरचा कट करा. कर्ल आणि बॉडी दिल्याने चेहरा विस्तीर्ण दिसू शकतो. परफेक्ट हेअर कट म्हणजे हेअर कटला डिझाईन करणे, जे वेव्ह पॅटर्न, नैसर्गिक डिझाईन रेषा, वजन रेषा, मार्गदर्शक तत्वे आणि पिवोट पॉइंट्स लक्षात घेऊन तो हेअर कट केला जाऊ शकतो, जो की नवीन हेअर कटला आधीच्या स्टाईलमध्ये ऍडजस्ट केला जाऊ शकतो. केस कापण्याच्या टेक्निक्स. कुरळे केस कापणे. कुरळ्या केसांवर तुम्ही कोणताही कट करू शकता, परंतु स्ट्रेट हेअरपेक्षा याचे परिणाम वेगळे असतात. कुरळे केस जसे सुकतात तसे ते लहान होतात. परिणामी केसांच्या रेषा आणखी वाढतात. बँग्सला कापणे. बँग्स आणि फ्रिंजेस यांचा अर्थ एकच होतो. समोरच्या 2 कोपऱ्यांमधील क्षेत्र बँग्स एका निश्चित मार्गदर्शकाचा वापर करून डोक्याच्या आकारापर्यंत सरळ 90 अंशावर कापल्या जातात. काही वेळा आपण बँग क्षेत्रामध्ये फक्त काही ठिकाणीच कापू शकतो. रेझर कटिंग. कात्रीने कापण्यापेक्षा रेझर किंचित मऊ स्वरूप देते. मध्यम किंवा पातळ केसांसाठी एक उत्तम पर्याय. तो टोकांना पंख असलेला प्रभाव देतो. कात्रीने केलेला कोणताही कट रेझरने करू शकतो. या तंत्राचा उपयोग क्लासिक लुक पासून ते मॉडर्न लुक पर्यंत विविध प्रकारच्या केशरचना तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. रेझर कटिंगच्या 2 पद्धती.
रेझर उपविभागाच्या समांतर ठेवला जातो. टोकांना पातळ करण्यासाठी संपूर्ण ब्लेड वापरले जाते. रेझर 45 डिग्रीच्या कोनात धरला जातो. लहान स्ट्रोक करण्यासाठी ब्लेडचा 1/3 भाग वापरा. टेक्स्चरायझिंग. लांबी कमी न करता अतिरिक्त केस काढून टाकण्याची प्रक्रिया. ते कापलेल्या केसांना प्रभाव देण्यासाठी वापरले जाऊ शकते. याचा वापर व्हॉल्यूम जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, केस हलवण्यासाठी, एक भाग दुसऱ्यामध्ये मिसळण्यासाठी किंवा केस थोडे जाड दिसण्यासाठी केला जाऊ शकतो. टेक्स्चरायझिंग कात्री विविध प्रकारचे नमुने तयार करू शकतात. सटल टेक्स्चर देऊ शकतात किंवा किंचित ड्रामॅटिक किंवा चॉपी लेयर्स देऊ शकतात. कैचीने टेक्स्चर देणे. पॉइंट कटिंग. केसांच्या टोकांना पोत जोडण्यासाठी टिप्स किंवा कात्रीच्या बिंदूंचा वापर करणे. हे ओल्या किंवा कोरड्या केसांवर केले जाऊ शकते. कात्रीचा कोन जितका अधिक कर्ण असेल तितका तो दूर नेला जाईल आणि ते चांगले दिसेल. हे एक लोकप्रिय तंत्र आहे जे मऊ व नैसर्गिक. ते आधुनिक अशा विविध प्रकारच्या केशरचना तयार करू शकते. हे तुमच्या केसांना हालचाल आणि पोत देते, ज्यामुळे ते थोडे जिवंत आणि चांगले दिसतात. यामुळे तुमचे केस थोडे कमी मोठे दिसतात, खास करून तुमचे केस जाड किंवा कुरळे असल्यास. हे मऊ थर तयार करते जे एकत्र चांगले दिसतात. या सत्राच्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या विविध प्रकारांसाठी हेअरस्टाईल, चेहऱ्याचे आकार ओळखणे, केस कापण्याचे तंत्र, ब्लो ड्रायिंगची मूलभूत तत्वे आणि केस कापतानाची खबरदारी घेणे यावर चर्चा केली. आशा आहे की तुमचं स्वारस्य वाढलं आहे. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध आहेत. धन्यवाद.